सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं या पत्रकार परिषदेत हार्दिक स्वागत करतो। या वर्षीचा बुलबुल स्काउट गाईड जिल्हा मेळावा दिनांक 6 ते 8 फेब्रुवारी या रोजी क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल अहमदपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर बऱ्याच अडचणींमध्ये हा आज या वर्षीचा मेळावा होतोय आणि आदरणीय जीवनकुमार साहेब यांच्यामुळं हा मेळावा अहमदपूरला होतोय। तसं तर आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या तालुक्यात घेण्याचा प्रयत्न करतो आणि कोविडपूर्वीच मला वाटतं अहमदपूर तालुक्यात म्हणजे मी येण्यापूर्वी विद्यावर्धनीला झालेला आहे, परंतु आता अशामध्ये जे हे खर्च साहेब करतायत, खरंच साहेबांचं मी आपल्या माध्यमातून मी खूप धन्यवाद आणि कौतुक करतो, कारण हा खर्च नसून ही भावी पिढीची गुंतवणूक आहे। कारण भारत स्काउट गाईडचे मुलं आता जर नवीन शैक्षणिक धोरण तुम्ही बघितलात तर व्हॅल्यू शिक्षण म्हणजे मूल्य शिक्षणाला खूप महत्त्व आहे त्याच्यामध्ये, आणि स्काउट गाईडची ही जागतिक शैक्षणिक गणवेशधारी चळवळ आहे आणि यामध्ये जवळपास 198 पेक्षा जास्त राष्ट्र यामध्ये सहभागी आहेत आणि 4 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत। त्याच्यामुळे हे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणं खूप गरजेचं आहे, पण दुर्दैवानं निधी अभावी किंवा बऱ्याच गोष्टीमुळे आम्ही हे प्रत्येक वर्षी असे दानशूर व्यक्तिमत्व आम्ही पाहत असतो आणि तिथं मेळावा घेतो। तर या 3 दिवसामध्ये जे विद्यार्थी येणार आहेत ते पूर्ण लातूर जिल्ह्यातून विद्यार्थी येणार आहेत। जवळपास 1500 ते 2000 विद्यार्थी सर्व माध्यमाच्या शाळेचे असतील, जिल्हा परिषद असतील, विनाअनुदानित असतील, अनुदानित असतील, इंग्लिश मीडियम स्कूल असतील, हे सगळे आपल्या इथं अहमदपूरमध्ये येणार आहेत। आणि या अहमदपूरमध्ये 3 दिवस वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जे की आपण साहेबांनी जसं बोललं की अनुकूल परिस्थितीमध्ये सगळे जगतात, पण ज्यावेळेस थोडी प्रतिकूल परिस्थिती आली तर ते जगणं अवघड होत चाललं आहे। तर ते प्रतिकूल परिस्थिती विद्यार्थ्यांना निर्माण करून देऊन एक निसर्गाच्या सानिध्यात मुलं टेंटमध्ये आपले सर्व मुलं टेंटमध्ये राहणार आहेत आणि टेंटमध्ये राहत असताना त्यांचे जे अदर ॲक्टिव्हिटीज आहेत आपलं शैक्षणिक सोडून, म्हणजे स्काउटिंग इज आउटिंग असं आम्ही म्हणतो, म्हणजे फक्त 4 भिंतीमधलं शिक्षण नाही तर बाहेर जाऊनही निसर्गाकडून आपण खूप काही शिकू शकतो। आणि निसर्गाबरोबरच जे आदानप्रदान आहे म्हणजे विद्यालयामध्ये जे आपण एज्युकेशन देतो इट इज ब्रेन टच एज्युकेशन, म्हणजे बौद्धिक पातळीचं शिक्षण देतो, परंतु स्काउट शिक्षण काय आहे, स्काउटिंग एज्युकेशन इज द हार्ट टच एज्युकेशन, म्हणजे हृदयाला परिवर्तन करणारं शिक्षण आहे। आणि मला सांगायचं आहे, आपण साहेब जसं म्हणले आपण बरेच डॉक्टर इंजिनियर तयार करू हो, पण माणूस म्हणून तयार कोणाला करणार आहे आपण, तर ह्या मुलांना सुसंस्कृतपणा यावा, सृजनशीलपणा यावा या उद्देशाने हे मेळावे होणे गरजेचे असतात। कारण ह्या 4 दिवसामध्ये मुलगा स्वावलंबी बनतो, शिस्तप्रिय बनतो, कारण भारत स्काउट गाईडचे 4 स्तंभ आहेत। एक आरोग्य, जे की आजकाल सगळ्यांचं खालावलेलं आहे, तर मुलांना आरोग्य कसं टिकवलं पाहिजे हे आपण शिकवतो। दुसरं सेवा, समर्पण, सेवाभावाने विद्यार्थ्यांनी प्रत्येकाची म्हणजे सेवा करायला तयार आहेत, मोबदला मागतात, मला काय मिळालं म्हणजे मी सेवा करू, परंतु कुठलाही मोबदला न वापरता एक सत्कृत्य गुड टर्न मुलांना शिकवतो आम्ही। आणि तिसरं म्हणजे हस्तव्यवसाय, म्हणजे आपल्याकडे जो मुलगा आहे तो मुलगा जरी म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये अयशस्वी झाला तर जीवनात कधीच यशस्वी होणार नाही, तर तो यशस्वी होईल का, तर याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रोफेशनल बॅचेस शिकवतो, प्रावीण्य पदक शिकवतो। तर ते प्रावीण्य पदक त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी महत्त्वाचे आहेत, म्हणजे काय म्हणतो आपण शिक्षणाबरोबर त्याचं अर्थार्जन निर्माण करण्याचं एक साधन म्हणून याकडे पाहिलं जातं। आणि त्याचबरोबर जेही काय असेल, समजा 14व्या वर्षाचा मुलगा राज्यपाल पुरस्कारासाठी पात्र होतो आमच्याकडे, म्हणजे राज्यपालच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र आणि राज्यपाल भवनामध्ये तो कार्यक्रम त्याचं वितरण होतं, त्याला राज्य पुरस्कार किंवा राज्यपाल पुरस्कार असं म्हणतात। आणि तोच मुलगा ज्यावेळेस 1 वर्ष आणखी काम करतो तेव्हा राष्ट्रपती पुरस्कार मिळतो। म्हणजे जनरली विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पुरस्कार कधी मिळतो, ज्यावेळेस त्याने एखादं शौर्याचं काम केल्यावर, परंतु आपल्याकडे अभ्यासक्रम आहे, 1 वर्ष जर त्यानं राज्य पुरस्कार झाल्यावर 1 वर्ष जर त्यानं कार्य केलं तर त्याला राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत हे मुलं जाऊ शकतात। म्हणजे 17व्या वर्षी भारत स्काउट गाईडच्या माध्यमातून राष्ट्रपती अवॉर्ड मुलांना मिळतो आणि हे राष्ट्रपती अवॉर्ड जर मिळाला विद्यार्थ्यांना तर त्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीची संधी आहे। मग हे ग्रामीण भागाच्या मुलांना या गोष्टी खूप आकर्षक वाटतात आणि या गोष्टीची गरज आहे, म्हणून आपण हा मेळावा दरवर्षी घेत असतो। आणि मेळावा घेतल्यानंतर हेच मुलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेळाव्यामध्ये सुद्धा सहभागी होतात, त्याला आपण जांबुरी म्हणतो, म्हणजे ज्या ठिकाणी 25,000 ते 30,000 विद्यार्थी एकत्र गॅदर होतात, एकत्र येतात, त्याला जांबुरी असं म्हणतात, जे की आत्ता तामिळनाडूमध्ये झाले आहे। कारण भारत स्काउट गाईडला 75 वर्ष पूर्ण झालेत आणि 75 वर्ष पूर्तीची एक जांबुरी आत्ता झाली आहे, दर 4 वर्षाला जांबुरी होते।
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा. तर राष्ट्रीय जांभुरी आता तामिळनाडू त्रिची येथे संपन्न झाली, 3 तारखेला संपली येथे. तर असे 75 वर्ष पूर्ण झाले. तर या अचिव्हमेंटबद्दल एक सेलिब्रेशन होणार आहे आणि हा आगळा वेगळा एक मेळावा असणार आहे. कारण जीवन मध्यवाड साहेबांनी बहुतांशी सगळा खर्च त्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर एक वेगळं कॅम्पस इथं असणार आहे आणि त्यातल्या त्यात 75 वर्ष भारत स्काउट गाईडच्या संस्थेला पूर्ण झालेत. त्याच्यामुळे ह्या मेळाव्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असणार आहे आणि कदाचित ते सगळ्या जेही असतील ते सगळे प्रत्येक ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे असणार आहे. बिनभांड्याचा स्वयंपाक हे एक ॲक्टिव्हिटी आहे, संचलन आहे, बँड पथक आहे, पुन्हा शारीरिक डिस्प्ले आहे, म्हणजे फिजिकल डिस्प्ले आहे, शारीरिक प्रात्यक्षिक, असे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीमधून मुलगा तयार होतो, शिस्तबद्ध होतो आणि स्वावलंबी होतो. आणि हे काळाची गरज आहे. डॉक्टर इंजिनियर होणं तर गरजेचं आहे, पण माणूस म्हणून आणि यशस्वी आदर्श नागरिक घडवणं ही संस्थेची ही आहे. आणि म्हणून यासाठी आम्ही मेळावा हा आयोजित केलेला आहे. त्या सगळ्या मेळाव्याचं जे काय असेल पहिल्या ॲक्टिव्हिटीपासून ते शेवटच्या ॲक्टिव्हिटीपर्यंत आपण सगळ्यांनी यासाठी आम्हाला प्रसिद्धी द्यावी असं आपल्या या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. 3 दिवस चालणार आहे का? 3 दिवस. या 3 दिवसाच्या काळात काय ॲक्टिव्हिटीज असणार आहेत? हा पूर्ण असणार ॲक्टिव्हिटी. सकाळी 6 वाजल्यापासून ॲक्टिव्हिटी सुरू होते सर. सकाळी 6 वाजता रामधूननं सुरुवात होते. रामधून मुलं म्हणतात. त्याच्यानंतर आहे ना आहे वेळापत्रक आहे आपलं. हे वेळापत्रक आहे 3 दिवसाचं पण. येस. तर आजच्या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्रीमान मद्रेवाड साहेब त्यांनी क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये भारत स्काउट गाईड यांच्यातर्फे लातूर जिल्हा मेळावा त्यांनी आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर तुम्ही पत्रकार बंधू या ठिकाणी आवर्जून पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहिलात, आमचे विचार या ठिकाणी आपण ऐकून घेत आहात, त्याबद्दल तुमचेही या ठिकाणी खूप खूप मी आभार मानतो. तर आमचा जो हा कार्यक्रम आहे 3 दिवसाचा आहे, 6, 7 आणि 8. तर 6 तारखेला गुरुवारी स्काउट गाईडचं आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांची नोंदणी, तंबू उभारणी, त्यानंतर स्काउट गाईड सब कॅम्प चीफ समिती प्रमुख सभा व भोजन करणे, त्यानंतर शारीरिक प्रात्यक्षिक स्पर्धा, बँड पथक स्पर्धा, संचलन स्पर्धा, उद्घाटनपूर्व तयारी आणि संध्याकाळी शेकोटी कार्यक्रमाची पूर्वतयारी, त्यानंतर भोजन तयार करणे व भोजन करणे आणि संध्याकाळी शेकोटीचा कार्यक्रम आणि शेवटी नंतर सन्मान सभा होत असते. आणि सन्मान सभेमध्ये उद्या आपण प्रत्येकाने काय करायचं हे त्यामध्ये नियोजन ठरतं. त्यानंतर दिवेबंद पहारा सुरू होतो. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी सकाळी 7 तारखेला वैयक्तिक स्वच्छता, रामधून, भूपाळी, बेडन पॉवेल यांनी सांगितलेले जे चळवळीचे जनक आहेत, लॉर्ड बेडन पॉवेल यांनी 6 व्यायाम प्रकार सांगितलेले. त्याचबरोबर आम्ही हे पण घेत असतो, त्यांच्या व्यायाम पण घेत असतो. त्याचबरोबर त्यानंतर तंबू निरीक्षण, जे तंबू प्रत्येक विद्यार्थ्यांनी उभा केलेले आहेत ते तंबूची सजावट, म्हणजेच टापटीपणे आपण कसं राहिलं पाहिजे, प्राप्त परिस्थितीमध्ये जे आहे ते साधनांचा उपयोग करून आपण चांगल्या प्रकारचं जीवन कसं जगलं पाहिजे हे त्यांना यामधनं शिकायला मिळतं. आणि त्याचं आम्ही प्रत्यक्षात निरीक्षक पाठवून त्यांच्यामधनं आम्ही नंबर काढत असतो, 1, 2, 3. त्याचबरोबर गाईड विभागाचं सुद्धा त्या ठिकाणी गाईड म्हणजेच भगिनी हे त्यांचं निरीक्षण करत असतात आणि त्यामधनं सुद्धा त्यांचे 1st, 2nd, 3rd असे क्रमांक काढले जातात. त्यानंतर ध्वजारोहण, नाश्ता, त्यानंतर उद्घाटन, त्यानंतर भोजन, त्या भोजन झाल्यानंतर बिनभांड्याचा स्वयंपाक, म्हणजे कुठल्याही प्रकारचं भांडं न वापरता विद्यार्थी जवळपास 50 ते 60 ॲटम
हे तयार करत असतात. हे जी स्किल आहे त्यांना स्काउटिंगमध्ये शिकवलं जातं. कारण कुठंतरी आपण समजा राहण्याचा किंवा मुक्काम करण्याची जर त्या ठिकाणी वेळ आली किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर ते राहिले तर त्यांनी कशा पद्धतीनं उपाशी न राहता चांगल्या पद्धतीचं भोजन कसं ते तयार करू शकतात हे स्किल त्यांना त्यामधनं मिळत असतं. त्यानंतर ॲडव्हेंचर्स खेळ मुलांना साहसी खेळ त्यांची सवय लागावी, कसरतीच्या खेळामध्ये त्यांना भाग घेता यावा यासाठी आम्ही साहसी खेळासाठी टावरवर चढणे, टायर क्रॉस करणे, त्याचबरोबर क्राउलिंग करणे, टायरमधून जाणे असे विविध प्रकारचे खेळ आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत की त्यामधनं मुलांना चांगल्या प्रकारचं मनोरंजन त्यांचं होईल. त्यानंतर शेकोटी कार्यक्रम, सन्मान सभा आणि त्यानंतर चीफ यांची सभा होत असते. तर अशा प्रकारचा हा थोडक्यात कार्यक्रम हा 3 दिवसाचा आपला 3 दिवस चालणार आहे. त्यानंतर 8 तारखेला आपला कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी होणार आहे. तर एवढे मी 2 शब्द बोलून मी माझे थोडक्यात भाषण संपवतो. उद्घाटन आहे, 7 तारीखला आहे. आणि जे तंबू सजावट किंवा जे हे असते ना ते टाईप्स ऑफ गॅजेट्स बनवतात पुढे जे विद्यार्थ्यांना शिकवले प्रथमोपचाराचे गॅजेट हो ते सांगतो. नमस्कार पत्रकार बंधूंनो, आपण एका हाकेमध्ये जवळपास 15 पत्रकात आलात, त्याबद्दल तुमच्या मनापासून मी ॲज अ चेअरमॅन ऑफ क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल आणि स्काउट व गाईडचे जिल्ह्याचे संघटक डॉक्टर शंकर भांगे दोघांतर्फेही तुम्हाला धन्यवाद देतो. आणि हा एक खूप आगळा वेगळा सोहळा आहे ॲक्च्युली. जसं आपण भारतामध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून आपण जसं साजरा करतो तसा एक राष्ट्रीय कार्यक्रम, राष्ट्रीय सण म्हणून आपण ह्या ठिकाणी साजरा करणार आहोत. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांचं पार्टिसिपेशन, पालकांचं पार्टिसिपेशन राहणार आहे. आणि ह्या सोहळ्यामध्ये ॲक्च्युली विद्यार्थ्यांनी इंडिपेंडंट कसं राहायला पाहिजे, त्याच्यानंतर ज्याला इंटिमेसी बॉन्ड म्हणतात म्हणजे आंतरिक भावना एकमेकाच्या कशा जागायच्या, ह्या मेळाव्यामध्ये ज्यावेळेस ते मुलं त्या कॅम्पमध्ये टेंटमध्ये ज्यावेळेस राहतात, एकमेकाची अडचण, ताप आली, खोकला आला, सर्दी आली, त्यांचे आईवडील इथं नाही आहेत, त्यांचे आईवडील कोण आहेत, भाऊ बहीण कोण आहेत, तेच आहे जे टेंटमध्ये किंवा कॅम्पमध्ये राहणारे आहेत. त्यामुळं त्या प्रकारचा एक बॉन्ड तयार होतो. आणि ह्याच्यामधून एक सामाजिक विचार ज्यावेळेस जे मुलं ग्रोथ होते त्यांची, म्हणजे प्रौढ होतात किंवा वयस्कर होतात, त्यामुळं त्यांना त्या बॉन्डमुळं आपण सोशल ज्यावेळेस बनू किंवा उदाहरणामध्ये रोडवर ॲक्सिडेंट झाला, आज किती लोक थांबत आहेत, खूप कमी लोक थांबत आहेत, पण ह्या मुलांमध्ये त्या व्यक्तीशी प्रेम, देशाशी प्रेम ही भावना निर्माण होते. म्हणून हा एक वेगळा एक सण, देशाचा सण म्हणून आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप काही ॲक्टिव्हिटी आहेत. 7 तारखेला सकाळी 11 वाजता ह्या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन आहे आणि 8 तारखेला या कार्यक्रमासाठी सकाळी 9 वाजता विमलाबाई कन्या विद्यालय अहमदपूर ह्या ठिकाणापासून आपण एक शोभायात्रेमध्ये तुम्हाला एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन वेगवेगळे, जसं आपण 26 जानेवारीच्या जनपथला आपण झाक्या वगैरे बघतो आपण, राईट ना, वेगवेगळ्या स्टेटच्या, महाराष्ट्राची म्हणा, कर्नाटकी म्हणा, वेगवेगळ्या तशा काही आम्ही झाक्या तयार करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून अहमदपूरमध्ये ही रॅली गेल्यानंतर अरे काय वेगळंच काहीतरी आहे असं वाटलं पाहिजे. आणि ही शोभायात्राचं उद्घाटन 8 तारखेला सकाळी 9 वाजता विमलाबाई कन्या शाळेतून होणार आहे. त्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर 11 वाजता ह्या कार्यक्रमाचा 8 तारखेला समारोप होणार आहे. आणि मला स्पेशली डॉक्टर शंकर चांबे सरांनी येऊन ॲप्रोच केला आणि मला खूप चांगलं वाटलं. ॲक्च्युली विषय कसा आहे की मी एक संस्थापक म्हणून किंवा पैसे म्हणून हा विषय नाही आहे. पैसे मी जे खर्च करतो या ठिकाणी ही माझ्यासाठी करत नाही किंवा डॉक्टर चांबे सर म्हणजे डॉक्टर चांबे सरांसाठी करत नाही. मी जे पैसे खर्च करत आहे, जी येणारी भविष्यामधली जी पिढी आहे, न्यू जनरेशन, त्यांना तयार करण्यासाठी आपण त्यांना जे काही
बेसिक सुविधा देतो आहे आपण, त्यांना कुठल्याच हायफाय सुविधा देत नाही. बेसिक सुविधा जी देतो आहे ती देण्याचा मी मॅक्झिमम प्रयत्न करणार आहे. थँक्यू. श्री एकच मुद्दा राहिला आहे. सर्वधर्मी प्रार्थना सकाळी 7 वाजता घेतो. म्हणजे जिथं आता आपण बघतोय जातीपाती किंवा धर्माचं राजकारण चालतंय, तर आपण मुलांना सांगतो की सर्वधर्म समभाव आणि सर्व धर्माच्या प्रार्थना इथं होतात. वैयक्तिक आस्था प्रार्थना सर्व मुलं म्हणजे आस्था होतात आणि सामूहिक प्रार्थना असतात. तर ते खूप बघण्यासारखा एक इव्हेंट आहे. सर्वधर्मी प्रार्थना असं म्हणतात. ते मुलावरती आपण बिंब होतो. नाही ह्या शाळेने जे